आपल्या देशात डॉक्टर किंवा इंजिनियर बनण्याचं स्वप्न लाखो तरुण-तरुणी बघतात आणि त्यासाठी प्रचंड मेहनत घेतात. पण ह्या मेहनतीच्या आणि स्वप्नांच्या पलीकडे एक खूप मोठं आणि तितकंच कठोर वास्तव आहे. चला, आज आपण ह्या वास्तवाला थेट आकड्यांमध्येच बघूया. दरवर्षी भारतात जी मेडिकलची प्रवेश परीक्षा होते, नीट, त्यासाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा माहितीये? 20 लाखांपेक्षा जास्त. हो, 20 लाख. एखाद्या मोठ्या शहराची जेवढी लोकसंख्या असते ना, तेवढे विद्यार्थी दरवर्षी ही एक परीक्षा देतात. आणि हे 20 लाख विद्यार्थी झगडत असतात किती जागांसाठी? फक्त आणि फक्त 50,000 सरकारी मेडिकल सीट्ससाठी. विचार करा, 20 लाख उमेदवार आणि फक्त 50,000 जागा. ही जी मागणी आणि पुरवठ्यातली प्रचंड दरी आहे ना, तीच या स्पर्धेला इतकं जीवघेणं बनवते. म्हणजे साधं गणित केलं तर 97% मुलामुलींना ॲडमिशन मिळतच नाही. त्यांचं स्वप्न तिथेच तुटतं. ही फक्त एक आकडेवारी नाहीये. यामागे लाखो विद्यार्थ्यांची निराशा आहे, त्यांचा संघर्ष आहे. आणि जेव्हा एवढी मोठी निराशा येते तेव्हा साहजिकच त्याचं खापर कुणावर तरी फोडलं जातं. आणि बहुतेक वेळा हा सगळा राग, ही सगळी निराशा येऊन थांबते एका शब्दावर: आरक्षण. आरक्षणामुळेच आमचा नंबर लागला नाही, असं सर्रास बोललं जातं. पण खरंच याला फक्त आरक्षण जबाबदार आहे का? की यामागची कारणं खूप वेगळी, खूप खोलवर रुजलेली आहेत? चला, आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधूया. तर सगळ्यात आधी ना, या विषयाबद्दल जे काय मोठे गैरसमज आहेत त्यांना जरा बाजूला सारूया आणि थेट आकडेवारी आणि कायदा काय म्हणतो ह्याच्या आधारावर याचं गणित समजून घेऊया. सगळ्यात मोठा गैरसमज कोणता असेल तर तो हाच, की अनरिझर्व्ड म्हणजे जनरल कॅटेगरीसाठीचा कोटा. म्हणजे काय, की आरक्षित जागा सोडल्या की उरलेल्या सगळ्या जागा फक्त जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठीच असतात. अनेकांना असंच वाटतं का? पण कायदा काय सांगतो हे बघूया. यावर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्ट निकाल दिला आहे. अराखीव किंवा अनरिझर्व्ड प्रवर्ग हा एक खुला म्हणजेच ओपन प्रवर्ग आहे. याचा अर्थ इथे निवड फक्त आणि फक्त गुणवत्तेवर होते. तुमची जात किंवा तुमचा समाज कोणताही असो, जर तुम्ही मेरिटमध्ये असाल तर तुम्हाला या जागेवर हक्क मिळतो, तो कोणासाठी राखीव नाही. अच्छा, इथे ना मेरिट इंड्युस्ड शिफ्ट नावाची एक गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे. समजा SC, ST किंवा OBC प्रवर्गातील एखाद्या विद्यार्थ्याला इतके चांगले मार्क्स मिळाले की तो ओपन कॅटेगरीच्या कट ऑफपेक्षाही पुढे गेला, तर काय होतं? तर त्याला ओपन कॅटेगरीमधून सीट दिली जाते. म्हणजे त्याच्या गुणवत्तेचा सन्मान होतो. आणि त्याच्यामुळे त्याच्या कॅटेगरीतली जी एक सीट रिकामी झालीये ती त्याच कॅटेगरीतल्या दुसऱ्या विद्यार्थ्याला मिळते. म्हणजे बघा, यामुळे गुणवत्तेलाही प्राधान्य मिळालं आणि आरक्षणाचा जो मूळ हेतू आहे तोही साध्य झाला. चला, आता हे आरक्षणाचं गणित थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि त्या समस्येबद्दल बोलूया जी ह्या सगळ्याच्या मुळाशी आहे. आणि ती समस्या आहे जागांची प्रचंड कमतरता. एक गोष्ट नीट समजून घ्या. समजा उद्या सरकारने ठरवलं आणि सगळं आरक्षण काढून टाकलं, तरीही 90% जास्त विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळणारच नाही. या एका वाक्यातून हे स्पष्ट होतं की खरी समस्या जागा वाटपाची नाहीये, तर उपलब्ध जागाच खूप कमी आहेत ही आहे. आणि जागा कमी का आहेत? तर हे आकडे बघा. भारत आपल्या GDPचा साधारणपणे 4.6% खर्च शिक्षणावर करतो, तर अमेरिका 6% आणि चीन 6.13% खर्च करतो. आपल्याच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सांगितलंय की हा खर्च 6% न्यायला हवा, पण आपण अजूनही तिथे पोहोचलेलो नाही. साहजिकच मग चांगल्या शिक्षण संस्थांची संख्या वाढणार कशी? आणि जागांच्या याच कमतरतेमुळे एका दुसऱ्याच कोट्याचा जन्म झालाय. असा कोटा ज्याबद्दल फारसं कोणी बोलत नाही, तो आहे पैशांचा कोटा. बघा, सरकारी कॉलेजमध्ये सीट मिळवण्यासाठी जीव तोड स्पर्धा आहे. पण दुसरीकडे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये मॅनेजमेंट कोटा आणि NRI कोटा असतो. इथे अक्षरशः करोडो रुपये फी भरून ॲडमिशन मिळतं. अनेकदा मेरिटमध्ये खूप खाली असलेल्या विद्यार्थ्यांनाही येथे प्रवेश मिळतो, कारण त्यांच्याकडे पैसा आहे. मग आता सांगा, आरक्षणावरून गुणवत्तेशी तडजोड होते म्हणून जी ओरड होते, त्याहीपेक्षा मोठी तडजोड इथे होत नाहीये का? आपण नेहमी म्हणतो की स्पर्धा परीक्षा म्हणजे सगळ्यांना समान संधी. पण ही शर्यत सुरू होते त्या सुरुवातीच्या रेषेवरच सगळेजण एका लाईनीत उभे असतात का? की काही जण आधीच खूप पुढे निघून गेलेले असतात? बघूया. एका शहरातल्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि एका खेड्यातल्या विद्यार्थ्याला मिळणाऱ्या सुविधा
यात जमीन आसमानाचा फरक आहे. एकाकडे महागडी कोचिंग क्लासेस आहेत, चांगल्या शाळा आहेत, इंटरनेट आहे. तर दुसऱ्याला स्वअभ्यासावर अवलंबून राहावं लागतं, शाळेत पुरेशा सुविधा नसतात, कनेक्टिव्हिटीची बोंब असते. ही जी विषमतेची दरी आहे ती परीक्षेच्या निकालात थेट उतरते. आणि हाच मुद्दा अनेक तज्ज्ञ मांडतात. आपण ज्याला मेरिट किंवा गुणवत्ता म्हणतोला ती काही हवेतून तयार होत नाहीये. ती तुमच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीवर, तुम्हाला मिळालेल्या संधींवर अवलंबून असते. त्यामुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने कधीच समान पातळीवर नसते. आणि या सगळ्या विषमतेचा परिणाम काय होतो ते या आकड्यांमधनं स्पष्ट दिसतंय. उच्च शिक्षण घेणाऱ्यांमध्ये जनरल कॅटेगरीचे प्रमाण 37% आहे, तर SC विद्यार्थ्यांचं 23.4% आणि ST विद्यार्थ्यांचं फक्त 18%. याचा अर्थ अनेक विद्यार्थी तर या स्पर्धेत येण्याआधीच व्यवस्था त्यांना बाहेर फेकते. मग या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला प्रश्न पडतो की आरक्षण आणलंच का गेलं? त्याचा मूळ घटनात्मक आणि ऐतिहासिक हेतू काय होता ते थोडक्यात समजून घेऊ. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आरक्षणाचा मुख्य उद्देश गरिबी हटवणं हा नाहीये. त्याचा उद्देश आहे प्रतिनिधित्व. ज्या समाजांना शतकानुशतकं शिक्षण, सत्ता आणि संधींपासून पद्धतशीरपणे दूर ठेवलं गेलं, त्यांचं शिक्षण आणि प्रशासनामध्ये प्रतिनिधित्व वाढावं, यासाठी तयार केलेलं हे एक घटनात्मक साधन आहे. इट्स अबाउट रिप्रेझेंटेशन अँड सोशल जस्टिस. बरं, मग ह्या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी आपण कुठे येऊन पोहोचतो? एकमेकांशी भांडत बसण्याऐवजी आपण योग्य प्रश्न विचारायला हवेत आणि खऱ्या उपायांवर लक्ष केंद्रित करायला हवं. तर खरा संघर्ष हा मर्यादित जागांवरून नाहीये. खरा संघर्ष आहे तो सार्वजनिक शिक्षणाबद्दलच्या आपल्या मर्यादित दृष्टिकोनामुळे. जेव्हा संधी कमी असतात तेव्हा संघर्ष होणारच, पण हा संघर्ष विद्यार्थ्यांच्या 2 गटांमध्ये नाही, तर तो व्यवस्थेच्या धोरणात्मक अपयशाचा परिणाम आहे. मग खरे उपाय काय आहेत? तर ते हे आहेत. सरकारने आणखी चांगल्या दर्जाची सरकारी विद्यापीठं बांधायला हवीत. मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या जागांमध्ये प्रचंड वाढ करायला हवी. देशभरातल्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी गुंतवणूक करायला हवी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शिक्षणावरचा खर्च GDPच्या 6% न्यायला हवा. जर सगळ्यांसाठी पुरेशा संधी निर्माण झाल्या तर जागांवरून होणारा हा संघर्ष आपोआप कमी होईल. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आरक्षणावर चर्चा सुरू होईल तेव्हा एक क्षण थांबा आणि विचार करा की खरी लढाई विद्यार्थ्यांची आपापसात आहे की सगळ्या विद्यार्थ्यांची मिळून एका चांगल्या, न्यायपूर्ण आणि सर्वांना संधी देणाऱ्या शिक्षण व्यवस्थेसाठी आहे. विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?